विषय कोणता आहे तुम्हाला कळवायचं असेल. ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. अरे रे 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 पास करा रे बाबा ना. अरे दोस्ती तोडण्यापूर्वी तुम्ही माझी कान तोडाल का काय असं वाटतंय. नमस्कार मंडळी, ओळखलत का मला. मी तुमच्या प्रत्येक पार्टीची जान, मद्यपींचा आधार आणि प्रत्येक बाथरूम सिंगरच्या गॉडफादर मी तुमचा लाडका करावा. माझा जन्म कुठे झालाय माहितीये. माझा जन्म जपानमध्ये 1967 साली झाला. त्यानंतर जर्मनीमध्ये मला पार्टी सॉंगमध्ये वापरले जायचे. नंतर मी 7 समुद्र पार करून भारतात आलो. भारतात आल्यानंतर मी प्रसिद्ध केव्हा झालो माहितीये. 2020 साली महामारीच्या कोरोनाच्या काळात मी घराघरात पोचलो. त्यावेळेला लोकांच्या मनावरती ताणतणाव होते. बातम्या बघून बघून लोकांचे ताणतणाव इतके वाढले होते. त्या ताणतणावावर मी एकमेव औषध बनलो. त्यांच्या टेन्शनची मात्रा झालो. पण त्यांचे ताणतणाव कमी करता करता एक दिवस तेच माझे ताणतणावाचे कारण ठरतील असं नव्हतं मला वाटलं. म्हणजे पण असू दे, जरी त्यांचे ताणतणाव कमी करताना माझे ताणतणाव जरी त्यांनी वाढवले असले तरी माझ्यामुळे बरेच गायक तयार झाले. बऱ्याच गायकांना प्लॅटफॉर्म मिळाले. काही जण मोठ्या पडद्यावर झळकले. तर प्रत्येकांच्या आतमध्ये दडलेला एक एक गायक बाहेर आला. प्रत्येक जण गायकांना मिळते जुळते आवाज काढून गाणं म्हणू लागले. मग लता दिदी असतील, आशाताई असतील, मोहम्मद रफी साहेब असतील किंवा किशोरदा असतील, प्रत्येक गायकांच्या छटा उमटू लागल्या. बऱ्याच जणांचे शाळा कॉलेजमध्ये राहिलेले सुप्त गुणांना किंवा इच्छांना माझ्यामुळे वाव मिळाला. तसेच सध्याच्या परिस्थितीमध्ये मी अनेकांच्या रोजगारांचे पण साधन बनलो ना. माझं आयुष्य म्हणजे सुरांच्या दुनियेतले एक अजब स्टेशन आहे. रोज संध्याकाळ झाली की माझी ड्युटी सुरू होते. कुणी कामावरून थकून कंटाळून येते, तर कुणी मनोरंजनासाठी येते, तर कुणी त्रासाला वैतागून येते. आणि मग माझ्या अंगावरची बटणं फिरवत फिरवत माझा प्रवास सुरू होतो. पण कधी कधी गंमती होते हा. लोक तर असे येतात की त्यांना सुरांशी काहीही देणं घेणं नसतं. सा लावला की थेट पवर उडी मारतात. बेसूर गाणाऱ्यांना साथ देताना मात्र माझ्या सर्किटमध्ये सुद्धा शॉर्ट सर्किट व्हायची वेळ येते बरं का. पण मी गप्प का माहितीये, कारण मला माहितीये समोरचा माणूस सुरात जरी गात नसला तरी मनातून गात असतो आणि माझ्यासाठी तेच महत्वाचं असतं. तर माझा मात्र अतिरेक होतोय बरं का. ज्याला काहीच माहिती नाही तोही गाणं मला सुटला. अरे जरा सुरांची माहिती घेऊन गा रे, म्हणजे जर गाणं सुरेल झालं तर मलाही बरं वाटेल, माझ्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटेल आणि श्रोत्यांच्याही कानातून अमृतसरी बरसतील रे. बरोबर ना. तर ऐकलं, ही आहे माझ्या जीवनाची कथा. आता ही कथा आहे की व्यथा आहे हे तुम्हीच ठरवा. तर जाता जाता मी तुम्हाला इतकंच सांगेन की आयुष्य सुद्धा या कराओके सारखंच असतं. पडद्यावर शब्द येत राहतील, संगीत वाजत राहील, कधी सूर जुळतील कधी चुकतील, पण म्हणून गाणं थांबवायचं नसतं. गाणं गातच राहायचं असतं आणि तेही मनापासून. चला तर मग पुढचं गाणं कोणाचं.